शिवशक्ती कला व वाणिज्य महाविद्यालय बाभुळगाव येथील करिअर काउन्सिलिंग सेल अंतर्गत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करण्यासाठी करिअर काउन्सिलिंग सेलचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर दिलीप खुपसे सर यांनी स्पर्धा परीक्षा आणि अर्थशास्त्र हा विषय मला दिलेला आहे. मी प्राध्यापिका डॉक्टर प्रतिभा काळमेघ, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, शिवशक्ती महाविद्यालय बाभुळगाव. स्पर्धा परीक्षा आणि अर्थशास्त्र हा विषय पाहत असताना स्पर्धा परीक्षेमध्ये अर्थशास्त्र या विषयाचे अतिशय महत्त्वपूर्ण असे स्थान आहे. राष्ट्रीय स्तरावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अर्थशास्त्र अभ्यासताना विविध ज्या काही चालू घडामोडी आहेत त्या घडामोडींचा अभ्यास, विविध संकल्पनांचा अभ्यास, मग राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना असेल, लोकसंख्याविषयक विविध संकल्पना असेल, आर्थिक नियोजनासंदर्भातील संकल्पना असेल, दारिद्र्य, बेरोजगारी, स्फिती, अपस्फिती, आंतरराष्ट्रीय व्यापार, अशा विविध ज्या संकल्पना आहेत, कररचना, अशा विविध महत्त्वपूर्ण ज्या संकल्पना आहेत त्या विविध संकल्पना अर्थशास्त्रामध्ये अभ्यासल्या जातात. दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा अर्थशास्त्र हा विषय अतिशय महत्त्वपूर्ण असा आहे. शासकीय व्यवस्थेचा जेव्हा आपण एक भाग म्हणून पाहतो तेव्हा अर्थशास्त्राचा अभ्यास हा एक अपरिहार्य असा घटक आहे किंवा अर्थशास्त्र विषयाचं ज्ञान ही या प्रशासकीय सेवेची एक पूर्व अटच आहे. आणि म्हणून अर्थशास्त्र विषय आणि स्पर्धा परीक्षा जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा ज्या विविध स्पर्धा परीक्षा आहेत त्या विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना आपण प्रामुख्याने ज्या MPSCच्या एक्झाम्स देतो त्या MPSCच्या एक्झाम्समध्ये अर्थशास्त्र विषयाचे जे काही विविध प्रकरणं आहेत, विविध मुद्दे आहेत, त्यांचा अभ्यास हा महत्त्वाचा ठरतो. STI असेल, ASO असेल, PSI पूर्व आणि मुख्य परीक्षा असेल, MPSCची पूर्व आणि मुख्य परीक्षा असेल आणि मुलाखत असेल, तर या सर्व परीक्षांमध्ये अर्थशास्त्र विषयाचे जे प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांमध्ये जो काही अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमांचं ज्ञान आपल्याला प्रामुख्याने असलं पाहिजे. आपण जेव्हा अर्थशास्त्र विषयाचा अभ्यास करतो तेव्हा अर्थशास्त्र विषयावर जे प्रश्न विचारले जातात त्यामध्ये प्रामुख्याने 2 प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. एक प्रश्न जे असतात ते फॅक्च्युअल प्रश्न असतात जे संपूर्णतः आकडेवारीवर अवलंबून असतात किंवा त्यामध्ये आकडेवारी विचारली जाते. जसे राष्ट्रीय उत्पन्नासंदर्भातली आकडेवारी असेल, लोकसंख्येविषयक आकडेवारी असेल, निर्देशांकासंदर्भात असेल, तर हे झाले सर्व फॅक्च्युअल क्वेश्चन्स. तर दुसरे जे असतात ते असतात संकल्पनाविषयक प्रश्न, ज्याला आपण कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स म्हणतो. तर यामध्ये विविध संकल्पना तुम्हाला विचारल्या जातात. आर्थिक नियोजनाची संकल्पना असेल, राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना असेल, त्यानंतर उत्पादकता असेल, लोकसंख्येची घनता असेल, दारिद्र्याची संकल्पना असेल, बेरोजगारीची संकल्पना असेल, अशा विविध संकल्पनांचा अभ्यास जो आहे तो यामध्ये केला जातो. तर साधारणपणे कन्सेप्च्युअल जे क्वेश्चन्स असतात त्यांची संख्या आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये जास्त दिसून येते आणि म्हणून स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्नांची कुठेही भीती न बाळगता अर्थशास्त्राच्या ज्या काही कन्सेप्ट आहे, ज्या काही विविध संकल्पना आहे त्या विविध संकल्पना आपण जाणून घेणे महत्त्वाचं आहे. आता कुठल्याही स्पर्धा परीक्षेचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा अभ्यास करत असताना आपण सर्वात पहिले जर काय जाणून घ्यायला पाहिजे तर ते म्हणजे त्या परीक्षेचा अभ्यासक्रम. कारण एक विशिष्ट चौकट जोपर्यंत आपल्याला अभ्यासक्रमाची माहिती होत नाही तोपर्यंत मग आपला अभ्यासाचा जो मार्ग आहे तो आपल्याला मिळत नाही. आणि म्हणून सर्वात पहिल्यांदा जर आपण काय केलं पाहिजे तर जी परीक्षा आपण देतो आहे त्या परीक्षेचा अभ्यासक्रम आपल्यासमोर असला पाहिजे आणि मग अभ्यासक्रमाला धरून आपण काय केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. तर साधारणपणे ज्या काही ह्या सर्व एक्झाम्स मी तुम्हाला सांगितल्या त्या त्या परीक्षांसंदर्भात तुम्ही जेव्हा अभ्यासक्रम जाणून घेता तर साधारणपणे हा जो अभ्यासक्रम आहे या अभ्यासक्रमामध्ये कोणकोणते प्रकरणं जी आहेत ती असतात. त्यामध्ये प्रामुख्याने अर्थव्यवस्था, जगाची आणि भारताची,
तर या दोन्ही ज्या अर्थव्यवस्था आहे त्यांचा अभ्यास प्रामुख्याने होतो. मग त्याच्यामध्ये अर्थव्यवस्थांचे प्रकार आहेत, विकासाची जी अवस्था आहे, विकास अवस्थेचा अभ्यास त्यामध्ये केला जातो. तर ह्या सर्व अभ्यास करत असताना आपल्याला जो BAचा अभ्यासक्रम आहे, मग आम्ही भारतीय अर्थव्यवस्था जी आहे ती BA फायनल 5th सेमला अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्था शिकवतो. यामधल्या ह्या सगळ्या ज्या कन्सेप्ट आहेत, तुम्ही जर BA फायनलला असाल तर तुम्ही फायनलला असताना ही संपूर्ण जी भारतीय अर्थव्यवस्था आहे ती शिकता, तर ती निश्चितच या स्पर्धा परीक्षेच्या तुम्ही कामी येऊ शकते. आणि म्हणून दारिद्र्य आहे, बेरोजगारी आहे, उत्पन्नाचे वाटप आहे, अर्थव्यवस्थांचे प्रकार आहे, हा पहिल्या प्रकरणामधला जो भाग आहे तो भाग आपल्याला या सेमिस्टरमध्ये शिकायला मिळतो. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाची जी प्रकरण आहे, हे राष्ट्रीय उत्पन्नावर सुद्धा स्पर्धा परीक्षेमध्ये भर दिलेला असतो. मग त्याच्यामध्ये स्थूल देशांतर्गत उत्पादन आहे, ज्याला आपण GDP असं म्हणतो, क्षेत्रीय उत्पादन आहे, ज्याला आपण सेक्टरल GDP म्हणतो, स्थूल राष्ट्रीय उत्पादन आहे, त्याला आपण GNP असं म्हणतो. तर अशा ज्या विविध दरडोई उत्पन्न आहे त्याला आपण पर कॅपिटा इन्कम असं म्हणतो, क्रयशक्ती समानता आहे, हे जे सगळे प्रकरण आहेत तर हे सुद्धा सर्व राष्ट्रीय उत्पन्नामध्ये येतात. आणि राष्ट्रीय उत्पन्नाची जी संकल्पना आहे ही सुद्धा आपण BA सेकंड इयरला, अर्थात मला वाटतं कॉमर्समध्ये सुद्धा या संकल्पना आहेच. तर BA सेकंड इयरचं जे 3rd सेमिस्टर आहे तर यामध्ये सुद्धा या सगळ्या कन्सेप्ट ज्या आहे राष्ट्रीय उत्पन्नाच्या या शिकवल्या जातात. त्यानंतर दारिद्र्य आहे, बेरोजगारी आहे, याच्यामध्ये उपासमार आहे, त्याच्यानंतर उत्पन्न दारिद्र्य आहे, बहुआयामी दारिद्र्य आहे, ह्या ज्या कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्ट या प्रकरणामध्ये विचारल्या जातात. पैसा आणि चलन हे सुद्धा स्पर्धा परीक्षेमध्ये येणारा एक महत्त्वपूर्ण असा भाग आहे. त्याच्यामध्ये आभासी चलनाची जी संकल्पना आहे, त्यानंतर वैध चलन, ज्याला आपण लिगल करन्सी असं म्हणतो, वैध चलनाची संकल्पना आहे, त्यानंतर विमुद्रीकरण आहे, ह्या संकल्पना येतात. चलनवाढमध्ये पैशाची निर्मिती, पैशाचा साठा, त्यानंतर किंमत निर्देशांक, स्फीती, चलनवाढीची कारणं, चलनवाढीचे परिणाम जे आहे, चलनवाढ आणि चलनघटीवरचे जे उपाय आहे, जसे आपण 4ही या कन्सेप्ट जे आहे त्या 3rd सेमला शिकतो BA सेकंड इयरला. त्याच्यामध्ये स्फीती शिकतो आपण, अपस्फीती शिकतो, म्हणजे चलन विस्तार शिकतो, चलन ज्याला आपण म्हणतो की संकोच आपण शिकतो, त्याचे परिणाम जे आहे तेही शिकतो, त्याची लक्षणं आपण शिकतो, आणि त्याच्यावरच्या ज्या उपाययोजना आहे, स्फीतीवरची जी उपाययोजना आहे ती आपण विस्फीती शिकतो, अपस्फीतीवरची जी उपाययोजना आहे ती संस्फीतीसुद्धा आपण शिकतो. ह्या संकल्पना आपल्याला MPSCच्या किंवा स्पर्धा परीक्षेच्या एक्झाममध्ये सुद्धा शिकायचं आहे. वित्तीय बाजार जो आहे हे सुद्धा आपल्याला MPSCमध्ये येणारा एक किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये येणारे जो भाग आहे त्याच्यामध्ये नाणे बाजार आहे, बँका आहे, भांडवली बाजार आहे, त्याच्यानंतर वित्तीय नियामक आहे, हा सर्व भाग येतो. बँकिंगचा जो भाग आहे त्याच्यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जो आहे तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची रचना आहे, त्यानंतर संबंधित ज्या संस्था आहे, रिझर्व्ह बँकेचं चलनविषयक धोरण आहे, रिझर्व्ह बँकेची कार्य आहे, अग्रणी बँक योजना आहे, हा सगळा जो भाग आहे हा सुद्धा BA सेकंड इयरचं जे 4th सेमिस्टर आहे त्याच्यामध्ये अधिकोषण हा जो विषय शिकवला जातो त्यामध्ये हा बराचसा भाग कव्हर झालेला आपल्याला दिसतो. सार्वजनिक वित्त हाही भाग स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये सार्वजनिक वित्त आणि राजकोषीय धोरण, अर्थसंकल्प जो आहे, अर्थसंकल्पाचे प्रकार, सार्वजनिक निधी, धनविधेयक, त्यालाच आपण अर्थविधेयक असं म्हणतो, वित्त मंत्रालय, तुटीचं अर्थप्रबंधन, ह्या ज्या सगळ्या कन्सेप्ट आहे ह्या सुद्धा कन्सेप्ट सार्वजनिक वित्तामध्ये येतात किंवा हे सगळे सार्वजनिक वित्ताचे उपघटक जे आहे ते आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात. टॅक्सेशन, कररचना, या कररचनेमध्ये सुद्धा कराची संकल्पना, कराचे प्रकार, प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर, त्यानंतर वित्तीय जे स्रोत आहे त्यामध्ये केंद्र आणि राज्याचे कोणकोणते वित्तीय स्रोत आहे, वित्त आयोग, हा भाग जो आहे तो या प्रकरणामध्ये प्रामुख्याने येतो. कृषीवर सुद्धा या स्पर्धा परीक्षांमध्ये बरेचसे प्रश्न असतात. त्यात भारतीय कृषी क्षेत्र आहे, कृषी नियोजन आहे, सिंचन, खते, बियाणे, मृदा आणि जलसंवर्धन, यांत्रिकीकरण, कृषी विपणन, शेतीचे प्रकार, हा सगळा जो भाग आहे हा सगळा भाग कृषी या भागामध्ये विचारला
जातो. तर या भागाचं सुद्धा महत्त्व जे आहे ते आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये दिसतं. त्यानंतर पुढचा जो भाग आपल्याला स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आहे त्याच्यामध्ये सहकार चळवळीलासुद्धा वेटेज या स्पर्धा परीक्षेमध्ये असतं. या सहकार चळवळीमध्ये सहकार चळवळीची तत्त्वे जी आहेत ती विचारली जातात. भारतातील सहकार चळवळ, महाराष्ट्रातील सहकार चळवळ जी आहे हे सुद्धा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारली जाते. उद्योगांसंदर्भात भारतीय उद्योग क्षेत्र, लघु उद्योग, महाराष्ट्रातील औद्योगिक विकास जो आहे या संदर्भातही प्रश्न विचारले जातात. मोठे उद्योग याचाही समावेश याच्यामध्ये होतो. त्यानंतर औद्योगिक आजारपण जे आहे या औद्योगिक आजारपणावर सुद्धा प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात. पायाभूत ज्या सुविधा आहे या पायाभूत सुविधांचा सुद्धा समावेश किंवा पायाभूत सुविधांवर सुद्धा प्रश्न या स्पर्धा परीक्षांमध्ये असतात. त्याच्यामध्ये रस्ते आहे, रेल्वे आहे, अंतर्गत जलवाहतूक आहे, सागरी वाहतूक आहे, विमान वाहतूक आहे. या सर्व ज्या पायाभूत सुविधा आहे या पायाभूत सुविधांचा सुद्धा समावेश स्पर्धा परीक्षेच्या या अभ्यासक्रमामध्ये करण्यात आलेला आहे. परकीय व्यापार, त्याला आपण विदेशी व्यापार किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणतो. तर परकीय व्यापाराच्या संदर्भातल्या ज्या विविध संकल्पना आहे या विविध संकल्पनांचा सुद्धा अभ्यास स्पर्धा परीक्षा संदर्भात केला जातो. त्यामध्ये परकीय चलनसाठा आहे, त्यानंतर परकीय विनिमय दर आहे, परकीय विनिमय जे कायदे आहे या संदर्भातील प्रश्न जे आहे ते या स्पर्धा परीक्षेमध्ये असतात. त्यानंतर LPGची जी पॉलिसी आहे त्याला आपण उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण असं आपण म्हणतो. तर ही जी पॉलिसी आहे या पॉलिसीवर सुद्धा बरेचसे प्रश्न यामध्ये विचारले जातात. त्याच्यामध्ये उदारीकरणाचा अर्थ, त्याच्यानंतर उदारीकरणामध्ये खाजगीकरण जे आहे खाजगीकरणाचा अर्थ, जागतिकीकरणाचा अर्थ, त्याचे फायदे तोटे काय आहेत, हा सर्व जो भाग आहे हा सर्व भाग या प्रकरणामध्ये आपल्याला समाविष्ट झालेला दिसून येतो. आंतरराष्ट्रीय ज्या संघटना आहे या आंतरराष्ट्रीय संघटनांचा सुद्धा भाग या स्पर्धा परीक्षेमध्ये येतो. त्याच्यामध्ये क्षेत्रीय व्यापार करारांचे प्रकार आहे, दक्षिण आशिया, त्याच्यात दक्षिण अमेरिका, हे जे सगळा जो भाग आहे तो आंतरराष्ट्रीय ज्या संघटना आहेत त्याच्यामध्ये येतो. आणि सर्वात शेवटचं प्रकरण आपण जे पाहू ते म्हणजे आर्थिक नियोजन. तर आर्थिक नियोजन हा जो भाग आहे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्याला आपण पंचवार्षिक योजना जी आहे या पंचवार्षिक योजना म्हणजेच आर्थिक नियोजन. तर आर्थिक नियोजनामध्ये सर्वाधिक ज्याला आपण वेटेज म्हणू ते सर्वाधिक वेटेज किंवा सर्वाधिक गुण जे आहे ते आपल्याला पंचवार्षिक योजनांवर दिसून येते. तर या पंचवार्षिक योजनांसंदर्भात कारण सिलेबस जरी खूप मोठा असला तरी आपण या दिलेल्या लिमिटेड वेळामध्ये सिलेबस आपला आपण घेऊ शकत नाही किंवा संपूर्ण भाग जो आहे तो सखोलपणे पाहू शकत नाही. परंतु त्यातला जो महत्त्वाचा एक भाग आहे की ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात असा जो भाग आहे तो म्हणजे आर्थिक नियोजनावरचा किंवा पंचवार्षिक योजनांवरचा. तर साधारणपणेच्या 1951 ते 1956 पासून सुरू झालेली जी पहिली पंचवार्षिक योजना आहे तेव्हापासून तर 2012 ते 2017 दरम्यान होणारी जी 12वी पंचवार्षिक योजना आहे तर या सर्व पंचवार्षिक योजनांचा जो आढावा आहे तो आढावा साधारणपणे आपण आजच्या या भागामध्ये घेऊ. आणि म्हणून पंचवार्षिक योजना हा आजच्या माझ्या तुम्हाला मार्गदर्शनाचा जो विषय आहे तो राहील. तर आपण सुरुवातीला पाहू की पंचवार्षिक योजना पाहण्याच्या अगोदर आर्थिक नियोजन म्हणजे काय. तर आपणा सर्वांना माहिती आहे की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ब्रिटिश राजवट जी आहे ती देशामध्ये होती आणि त्यामुळे देशाच्या आर्थिक विकासाची जी काही सूत्रे आहे ती ब्रिटिश सरकारकडे होती आणि त्यामुळे देशाच्या विकासावर त्याचा जो परिणाम आहे तो परिणाम आपल्याला झालेला दिसून येतो. तेव्हा देशाचा जलदगतीने जर विकास साधायचा असेल, देशाचा कमी कालावधीमध्ये विकास जर साधायचा असेल, प्रगती जर देशाची साधायची असेल, सर्व क्षेत्रांचा विकास जर साधायचा असेल तर त्यासाठी योग्य नियोजनाची गरज आहे. आणि त्यासाठी मग प्रयत्न जे आहे हे प्रयत्न सुरू झाले. तर साधारणपणे भारतामध्ये आपल्याला
नियोजन जे आहे त्या नियोजनाची जी संकल्पना आहे ती संकल्पना सर्वप्रथम जर कोणी मांडली असेल तर ती म्हणजे 1930च्या दशकामध्ये राष्ट्रीय नियोजनाबाबत जी चर्चा सुरू झाली त्या नियोजनामध्ये विश्वेश्वरय्या यांचं नाव जे आहे हे अग्रणी येतं. सर्वप्रथम भारतीय नियोजनाची जी काही रूपरेषा आहे ती रूपरेषा मांडण्याचं काम विश्वेश्वरय्या यांनी केलं. ॲक्च्युली हे सिव्हिल इंजिनियर होते, परंतु सिव्हिल इंजिनियर असूनसुद्धा त्यांनी जो ग्रंथ लिहिला होता दी प्लॅन्ड इकॉनॉमी ऑफ इंडिया नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला आणि त्यांनी एक लौकिकप्राप्त इंजिनियर असूनसुद्धा अर्थशास्त्राची जी संकल्पना आहे महत्त्वपूर्ण संकल्पना नियोजनाची ती सर्वप्रथम त्यांनी 1930 ते 34 या दरम्यानमध्ये त्यांचा तो आपल्याला जी संकल्पना आहे ती मांडलेली दिसून येते. त्यानंतरचा जो टप्पा आपल्याला पाहायला मिळतो किंवा त्याच्यानंतरचा जो प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो तर FICCI योजना, त्याला आपण म्हणतो फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांनी जो प्रयत्न आहे हा केलेला दिसतो. म्हणजे भारतातील प्रमुख जे भांडवलदार आहे या प्रमुख भांडवलदारांच्या संघटनेने NR सरकार यांच्या अध्यक्षतेखाली ही जी काही FICCI ही योजना आहे ही योजना मांडून नियोजनाचं एक संकल्पना जी आहे ती मांडली. त्यानंतर तिसरा जो प्रयत्न आपल्याला दिसतो तो म्हणजे काँग्रेस योजना. 1938 गांधीजींच्या प्रेरणेने राष्ट्रीय नियोजन समितीची जी स्थापना आहे ती करण्यात आली आणि त्याचे अध्यक्ष जे आहे ते पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. त्यानंतर पुढची कन्सेप्ट होती ती म्हणजे बॉम्बे प्लॅन. यामध्ये मुंबई येथील 8 जे उद्योजक आहे मोठे उद्योजक यांनी हा बॉम्बे प्लॅन जो आहे तो आखला होता. हा सुद्धा नियोजनाचाच एक भाग होता. त्यानंतर पुढचा प्रयत्न जो आहे तो जनता योजना. तर हा जनता योजना जो आहे हा 1945मध्ये मानवेंद्रनाथ रॉय यांनी ही जनता योजना जी आहे ती मांडलेली होती. तो सुद्धा नियोजनाचाच एक भाग होता. त्यानंतर पुढचा नियोजनाचा एक टप्पा म्हणजे सर्वोदय योजना. अहिंसक पद्धतीने शोषण विरहित समाज निर्माण करण्याचं एक उद्दिष्ट समोर ठेवून सर्वोदय योजना जी आहे ती जयप्रकाश नारायण यांनी 1950मध्ये मांडली आणि शेवटचा जो प्रयत्न होता तो म्हणजे 15 मार्च 1950ला भारत सरकारच्या अध्यादेशान्वये नियोजन आयोगाची जी स्थापना आहे ती स्थापना करण्यात आली. भारताच्या नियोजन आयोगाचे जे अध्यक्ष आहेत ते अध्यक्ष म्हणजे भारताचे जे पंतप्रधान असतात तत्कालीन ते त्या आयोगाचे काय असतात अध्यक्ष असतात. तर अशा पद्धतीने एक नियोजन आयोगाचा प्रवास किंवा योजना आयोगाचा प्रवास जो आहे तो आपल्याला दिसतो. आणि त्यानंतर मग आपली पहिली पंचवार्षिक योजना जी आहे ती पहिली पंचवार्षिक योजना 1 एप्रिल 1951ला सुरू झाली. तर आपण सुरुवातीला बघू की नियोजन म्हणजे नेमकं काय, आर्थिक नियोजन म्हणजे नेमकं काय, त्याचा अर्थ जी आहे की त्याची जी संकल्पना आहे ती संकल्पनासुद्धा आपण सुरुवातीला जाणून घेऊ. तर आपल्याला माहिती आहे की आजच्या युगाचा नाराच असा आहे की नियोजन करा नाही तर नष्ट व्हा. म्हणजे रॉबिन्सन असे म्हणतात की नियोजन जे आहे ते म्हणजे आर्थिक विकासाचा रामबाण उपाय आहे. तुम्हाला जर आर्थिक विकास करायचा असेल तर त्यासाठी नियोजन करणे ही अगदी प्राथमिक अशी बाब आहे. नियोजन केल्याशिवाय देशाचा विकास जो आहे हा विकास करणे म्हणजे दिशाहीन प्रवास ठरेल. आणि म्हणून सुरुवातीला आपल्याला जे नियोजन आहे ते नियोजन करणं गरजेचं आहे. तर नियोजनाची जी व्याख्या केलेली आहे भारतीय नियोजन मंडळाने नियोजनाची जी व्याख्या केली ती सुद्धा आपण या ठिकाणी बघू की आर्थिक नियोजन म्हणजे नेमकं काय. तर पूर्वनिर्धारित जी आर्थिक उद्दिष्टे असतात, निर्धारित जी सामाजिक उद्दिष्टे असतात, तर पूर्वनिर्धारित सामाजिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी देशातील जी साधनसामग्री आहे ती संघटित करून तिचा उपयुक्त किंवा पर्याप्त प्रमाणामध्ये किंवा आदर्श प्रमाणामध्ये वापर करून घेण्यासाठी अवलंबलेली जी पद्धती आहे त्या पद्धतीला काय म्हणतात आर्थिक नियोजन असं म्हणतात. तर ही झाली आपली आर्थिक नियोजनाची व्याख्या. आता आपण साधारणपणे पाहतो की
कुठल्याही गोष्टीचं जेव्हा आपण प्लॅनिंग करतो तेव्हा ती गोष्ट अधिक चांगल्या पद्धतीने यशस्वी होते. आणि म्हणून प्लॅनिंग करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. अगदी मग व्यक्तिगत आयुष्य असेल, आपलं संस्थाचं आयुष्य असेल, किंवा एखादी कंपनी असेल, किंवा देश असेल, तर या सर्व घटकांना जेव्हा जेव्हा एखादी योजना सक्सेस करायची असते, यशस्वीरित्या तिला पुढे न्यायची असते, तेव्हा त्यासाठी नियोजन करणं गरजेचं असतं. तुम्हालासुद्धा, तुम्ही विद्यार्थी आहात, तर विद्यार्थी दशेमध्ये सुद्धा तुम्हाला अभ्यासाचं प्लॅनिंग करायचं आहे. कारण तुमच्यासमोर काय उद्दिष्ट आहे की मला उत्तम गुणांनी परीक्षा पास करायची आहे. हे जर तुमचं ध्येय आणि उद्दिष्ट असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही काय करता, योग्य प्लॅन करता, अभ्यासाचं योग्य नियोजन करता, आणि मग नियोजन करून त्याची काय करता, अंमलबजावणी करता. आणि तुम्हाला जे काही तुमचा इष्टांक असेल, जे काही तुमचं टार्गेट असेल, ते टार्गेट तुम्ही काय करता, मग आपल्या कवेमध्ये घेता, किंवा ते टार्गेट तुम्ही पूर्ण करण्याचा काय करता, प्रयत्न करता. तर नियोजन जेव्हा आपण करतो तेव्हा या नियोजनाची काही वैशिष्ट्ये आहेत, ती सुद्धा आपण या ठिकाणी सुरुवातीला पाहू आणि मग पंचवार्षिक योजनांकडे वळू. तर नियोजनाची प्रामुख्याने कोणकोणती वैशिष्ट्ये आहे, तर पहिलं नियोजनाचं वैशिष्ट्य आहे की योजना आखणे किंवा योजना तयार करणे. नियोजन जेव्हा आपल्याला राबवायचं आहे तर पहिले आपल्याला काय करावं लागेल की योजना तयार करावं लागेल. आणि मग योजना तयार करून चालेल का? फक्त आपण कागदावर खूप सुंदर योजना तयार केली अभ्यासाची आणि ठेवून दिली, अभ्यासच केला नाही, तर साध्य आपल्याला मिळेल का? नाही. आणि म्हणून नियोजन केल्यानंतर दुसरं जे नियोजनाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे नियोजनाची अंमलबजावणी करणे. जे काही तुम्ही कागदावर आखलेला प्लॅन असेल, जे काही तुम्ही नियोजन केलेलं असेल, त्या नियोजनाची तुम्हाला काय करावं लागेल, अंमलबजावणी जी आहे ती अंमलबजावणी करावी लागेल. तिसरं म्हणजे नियोजनाचा एक विशिष्ट कालावधी असतो. तुम्ही नियोजन किती कालावधीसाठी करता? भारताचं आर्थिक नियोजन हे 5 वर्षासाठी केलं जातं, म्हणून त्याला आपण पंचवार्षिक योजना असं म्हणतो. आणि म्हणून नियोजनाला एक विशिष्ट काय असतो, कालावधी असतो. त्यानंतर नियोजनाची विशिष्ट उद्दिष्टे असतात. नियोजनामध्ये उपलब्ध जी देशाची साधनसामग्री आहे, मग नैसर्गिक साधनसामग्री असेल, लोकसंख्या असेल, देशामध्ये असलेलं उपलब्ध भांडवल असेल, मानवी भांडवल असेल, लोकसंख्या असेल, या सर्व घटकांचा आपल्याला कसा वापर करायचा आहे, आदर्श वापर करायचा आहे, युक्त वापर करायचा आहे, महत्तम वापर करायचा आहे. आणि म्हणून हे सुद्धा नियोजनाचं एक काय आहे, वैशिष्ट्य आहे. आणि आपल्याला निश्चित ध्येय म्हणजे इष्टांक ज्याला म्हणतो आपण, टार्गेट ज्याला म्हणतो, तर इष्टांक गाठणे हे सुद्धा नियोजनाचं एक वैशिष्ट्य आहे. की नियोजन जेव्हा आपण तयार करतो तेव्हा आपला एक लक्ष्य असतं, एक ध्येय असतं, एक उद्दिष्ट असतं, एक टार्गेट असतं की या पंचवार्षिक योजनेमध्ये इतका वृद्धी दर गाठायचा आहे, या पंचवार्षिक योजनेमध्ये इतका कृषी विकास साधायचा आहे, इतका औद्योगिक विकास साधायचा आहे. तर हे जे काही तुमचे लक्ष्य आहे ते लक्ष्य तुमचं पूर्ण करणे हे सुद्धा नियोजनाचं एक काय असतं, वैशिष्ट्य असतं. आणि मग त्यानंतर नियोजनासाठी वेगवेगळी तंत्र वापरली जातात. तर नियोजनाचं जे तंत्र आहे हे तंत्र वापरत असताना आपण नियोजनाचं तंत्र म्हणजे काय, तर नियोजन राबवत असताना नियोजन राबवण्यासाठी जी शास्त्रीय पद्धती वापरली जाते तिला आपण नियोजनाचं तंत्र असं म्हणतो. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं नियोजनाचं तंत्र आहे. श्रमप्रधान तंत्र आहे नियोजनाचं, भांडवलप्रधान तंत्र आहे, आदेशात्मक तंत्र आहे, उत्तेजनात्मक तंत्र आहे, लोकशाही नियोजन आहे, हुकुमशाही नियोजन आहे. तर प्रत्येक देशाची जी स्थिती असते, आर्थिक स्थिती, नैसर्गिक स्थिती, संख्याविषयक स्थिती, हे वेगवेगळी असते. आणि त्यामुळे प्रत्येक देश वेगवेगळं तंत्र जे आहे ते वापरत असतो. आपल्या देशामध्ये साधारणपणे आपण पाहतो की भांडवलाची कमतरता आहे आणि श्रमाची काय आहे, विपुलता आहे. तर मग आपल्या देशाने कोणतं तंत्र वापरलं पाहिजे, तर आपल्या देशाने श्रमप्रधान म्हणजे श्रम हे प्रमुख आहे ज्या उत्पादन तंत्रामध्ये, असं तंत्रज्ञान वापरलं पाहिजे. परंतु सोबतच त्याला भांडवलाची सुद्धा काय दिली पाहिजे, जोड दिली पाहिजे. तर अशा पद्धतीने जे विकसित देश आहे त्या देशामध्ये लोकसंख्येची कमतरता आहे, भांडवलाची मुबलकता आहे. तर असे जे प्रगत देश आहे, विकसित देश आहे, ते मग भांडवलप्रधान तंत्राचा काय करतील, उत्पादनासाठी वापर करतील, किंवा ते उत्पादन तंत्र वापरतील, भांडवलप्रधान उत्पादन तंत्राचा वापर ते करतील. तर अशा पद्धतीने प्रत्येक देशाची आर्थिक स्थिती, लोकसंख्याविषयक स्थिती पाहून तो देश तशा पद्धतीचं तंत्र जे आहे ते स्वीकारत असतो.
त्यानंतर नियोजनाचे जे विविध प्रकार आहेत त्या प्रकारांवर सुद्धा बरेचदा विचारलं जातं की त्यामध्ये सामान्य नियोजन आहे, आंशिक नियोजन आहे, कार्यात्मक नियोजन आहे, संरचनात्मक नियोजन आहे, प्रादेशिक नियोजन आहे, त्यानंतर राष्ट्रीय नियोजन आहे, आंतरराष्ट्रीय नियोजन आहे, भौतिक नियोजन आहे, वित्तीय नियोजन आहे, भांडवलवादी नियोजन आहे, समाजवादी नियोजन आहे. असे सुद्धा नियोजनाचे विविध जे प्रकार आहेत ते आपल्याला दिसून येतात. तर अशा पद्धतीने साधारणपणे पंचवार्षिक ज्या योजना आहेत या पंचवार्षिक योजनेच्या संदर्भामध्ये अभ्यास करत असताना आपल्याला त्याच्या संदर्भात ज्या ज्या बेसिक गोष्टी आहे त्यासुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. कारण आपण जर अभ्यास करत असू स्पर्धा परीक्षेचा, तर अभ्यास करत असतानासुद्धा स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाचे काही टप्पे असतात. ते टप्पे आपण विचारात घेतले पाहिजे की आपण पहिले काय वाचलं पाहिजे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना आपण पहिले बेसिक ज्या गोष्टी आहे त्या बेसिक गोष्टी वाचल्या पाहिजे. आपण आपले जे काय समजा अर्थशास्त्राचा आपल्याला अभ्यास करायचा आहे तर आपण एकदम संदर्भ ग्रंथाचं वाचन न करता आपण जर सुरुवातीला जी काही पुस्तक आहे, आपल्याला क्रमिक पुस्तक आहे, ती क्रमिक पुस्तकं वाचून काढा. अर्थशास्त्र तुम्ही शिकता 8वी 9वी 10वीमध्ये शिकता, 11वी 12वीला शिकता, ग्रॅज्युएशन लेवलला शिकता, तर ही सगळी जी क्रमिक पुस्तकं आहे ही सर्व क्रमिक पुस्तकं तुम्ही वाचून घ्या. त्यामुळे काय होईल की तुमच्या ज्या बेसिक कन्सेप्ट्स आहे त्या बेसिक कन्सेप्ट्स क्लिअर होतील आणि तुम्हाला जर बेसिक कन्सेप्ट्स क्लिअर असतील तर मग तुम्हाला पुढचा अभ्यास करणं जे आहे ते सहज सोपी होईल. परंतु तुम्ही पहिले संदर्भ ग्रंथ हातात वाचायला घेतले तर मात्र मग तुम्हाला ते असं वाटेल की बोजड वाटायला लागेल, क्लिष्ट वाटायला लागेल आणि मग तुम्हाला अभ्यास करण्यामध्ये रुची येणार नाही. आणि म्हणून तुम्ही बेसिक ज्या बाबी आहेत त्या पहिले वाचाव्या. बेसिक बुक्स वाचल्यानंतर कन्सेप्ट आपल्या क्लिअर झाल्यानंतर मग आपण संदर्भ ग्रंथ वाचायला घेतले पाहिजे. संदर्भ ग्रंथाचं वाचन करत असतानासुद्धा आपण कोणते संदर्भ ग्रंथ वाचले पाहिजे. समजा भारतीय अर्थव्यवस्था तुम्हाला अभ्यासायची आहे किंवा भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास करायचा आहे तर मग रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे किंवा किरण देसले सरांचं पुस्तक आहे. तर ही पुस्तकं घ्या जी संदर्भासाठी अतिशय उपयुक्त आहे आणि महत्त्वपूर्ण स्वरूपाची आहे. आता ह्या संदर्भ ग्रंथाचं वाचन करत असताना केवळ वाचन करू नका, तर आपले स्वतःचे नोट्स तयार करा. की तुम्ही जेव्हा वाचता तेव्हा त्याचे शॉर्ट नोट्स बनवा. त्या शॉर्ट नोट्स तुम्ही जर बनवले तर आपण बनवलेले नोट्स आपल्याला लवकर अवगत होतात किंवा लवकर समजतात. आणि म्हणून आपण शॉर्ट नोट्स जे आहे ते शॉर्ट नोट्स घ्या. त्याच्यानंतर तुम्ही पहा की मागच्या 8-10 वर्षामध्ये कशा प्रकारचे प्रश्न या पंचवार्षिक योजनांवर आलेले आहे. आपण जो प्रकरणाचे नोट्स काढतो आहे किंवा त्या प्रकरणावर कोणकोणते प्रश्न आतापर्यंत विचारलेले आहेत तर या प्रश्नांचं सुद्धा तुम्ही अभ्यास करा आणि मग कसे प्रश्न विचारले जातात याचासुद्धा तुम्हाला काय होईल सराव होईल. आणि मग अशा सगळ्या गोष्टी तुम्ही विचारात घेतल्यानंतर जी टप्पे जे आहे या टप्प्याटप्प्याने तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास जो आहे तो करावयाचा आहे. तर साधारणपणे आपण या पहिल्या भागामध्ये, कारण एका भागामध्ये शक्य नाही, मी तुम्हाला सांगितलं की पंचवार्षिक योजना ज्या आहे त्या आपल्याला अशा धावत पळत पाहता येणार नाही. आपण त्या पंचवार्षिक योजना 2 ते 3 भागामध्ये तरी आपल्याला त्या पाहाव्या लागतील. म्हणून पहिल्या भागामध्ये आपण फक्त काय केलं की अभ्यासक्रमाची ओळख करून घेतली की स्पर्धा परीक्षेमध्ये अर्थशास्त्राचं काय महत्त्व आहे. स्पर्धा परीक्षा देत असताना साधारणपणे जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो, कोणकोणत्या प्रकरणांचा समावेश होतो, कोणकोणत्या संकल्पनांचा समावेश होतो तोही आपण पाहिला. आणि त्यानंतर तो अभ्यास कसा करावा याचेही आपण थोडेसे विविध टप्पे जाणून घेतले. आणि मग आपण या विविध अभ्यासक्रमातील जी प्रकरण आहे त्यातलं आपण एक प्रकरण जे आहे ते प्रकरण फक्त शिकणार आहोत. ते म्हणजे कोणत्या पंचवार्षिक योजना. तर पंचवार्षिक योजनेची जी प्रस्तावना आहे ती प्रस्तावना फक्त आपण या भागामध्ये घेतली की नियोजनाला सुरुवात कशी झाली, प्रत्यक्ष पंचवार्षिक योजना सुरू केव्हा झाली, इथपर्यंतचा भाग आपण पाहिला. पुढच्या भागामध्ये आपण काय बघू की पहिली पंचवार्षिक योजनेपासून तर जे काही आपल्याला शक्य होईल पंचवार्षिक योजना 3-4 एका भागामध्ये तर तेवढ्या पंचवार्षिक योजना आपण पाहू. तुम्ही जर साधारणपणे वेक्टर्स ऑनलाईन
स्टडीज ज्या क्लासेस जे आहे हे जर चॅनल पाहिलं तर त्याच्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थावर बरेचसे व्हिडिओ आहे. ते जर तुम्ही पाहिले तर तुम्हाला आणि त्याच्यानंतर पंचवार्षिक योजनेमध्ये सुद्धा त्याच्यात 11वी आणि 12वी पंचवार्षिक योजना जी आहे ती अगदी डिटेल्समध्ये त्या व्हिडिओजमध्ये मी दिलेली आहे. तर या जर चॅनलवर तुम्ही बघितलं तर त्या 2 पंचवार्षिक योजना आपल्याला मिळतील. मग उरलेल्या ज्या आहेत 10पर्यंतच्या पंचवार्षिक योजना, त्या 10 पंचवार्षिक योजना मी या ठिकाणी 2 ते 3 भागामध्ये जशा कव्हर होईल तसा कव्हर करण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न करते. पहिल्या भागामध्ये इथे आपण थांबू. निश्चितपणे तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना या सर्व गोष्टी लक्षात घेऊन पुढे जर वाटचाल केली तर स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला निश्चितपणे यश प्राप्त होऊ शकतं. या ठिकाणी सरांनी मला तुमच्याशी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करते आणि माझ्या शब्दांना विराम देते. धन्यवाद.